येस, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. येस, विद्यार्थ्याला सुरुवात झालेली आहे. खरं तर एक विद्यार्थ्याला की आपण सुरुवात करत असतो. सुरुवात करूयात कारण शाळा संपून तुम्हाला शाळेतही पोहोचायचं असणार आहे. चलो, मी प्रेझेंटेशन स्टार्ट करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जो विषय आपण ऑनलाईन घेत आहोत, तो विषय आहे इतिहास. आणि इतिहासाचा जो पहिलाच धडा आहे, पहिला चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे इतिहासाची साधने. लक्षात घ्या, इयत्ता 5वीचं पुस्तक घ्या, परिसर 2. पहिला धडा आहे इतिहासाची साधने. इयत्ता 6वीचं पुस्तक घ्या, दुसरा धडा आहे इतिहासाची साधने. इयत्ता 7वीचा धडा घ्या, पहिला धडा इतिहासाची साधने. इयत्ता 8वीचं पुस्तक, पहिला धडा इतिहासाची साधने. इयत्ता 9वीचं इतिहासाचं पुस्तक घ्या, पहिला धडा इतिहासाची साधने. आणि इयत्ता 10वीचं इतिहासाचं पुस्तक घ्या, पहिला धडा इतिहासाची साधने. प्रत्येक वर्षी इतिहासाची साधने आहेत. इयत्ता 5वीला असताना तुम्हाला फक्त माहिती दिली जाते आणि 6वी पासून पुढे त्या वर्षीचा जो इतिहास आहे, म्हणजे उदाहरणार्थ या वर्षी जर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहे, इंग्रजांच्या आगमनापासून ते इंग्रजांच्या बाहेर जाईपर्यंतचा आणि पुढे सर्व परदेशी सत्ता घालून आपला महाराष्ट्र निर्माण होतो इथपर्यंतचा इतिहास आहे. तर त्या अनुषंगाने कोणती इतिहासाची साधने महत्वाची आहेत त्याची माहिती या पाठामध्ये आहे. दरवर्षीचा जो धडा आहे तो तशा पद्धतीने त्या सिलेबसवर आधारित ठेवण्यात आलेला आहे. आपण बघूयात आता ही साधने कोणती आहेत किंवा काय आहेत. सर्वात पहिल्यांदा पाहूयात इतिहास या शब्दाचा अर्थ. इतिहास म्हणजे काय? इतिहास हा जो शब्द आहे, तो शब्द जर आपण फोडला तर तो असा होतो, इति अधिक ह अधिक अस. अनेक जणांना आता संस्कृत सुरू झालं असेल, तर तो साधारणपणे त्या बाजूला हा शब्द फोडल्याच्या नंतर अस वगैरे तिकडच्या बाजूला जातो. याचा अर्थ काय? इति म्हणजे असे, ह म्हणजे हे आणि अस म्हणजे घडले. असे हे घडले म्हणजेच इतिहास. ठीक आहे. आता पाहूयात इतिहासाची साधने कोणकोणती आहेत. पहिल्यापासून तुम्ही मला वाटतं 6वी पासून तुमच्या या साधनांच्या प्रकारांची सुरुवात होते. पहिले साधन भौतिक साधन, दुसरं साधन लिखित साधन, तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच मौखिक साधने आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे आधुनिक प्रकार. आणि हा प्रकार 8वीला येतो बरं का, 7वी पर्यंत नाहीये. कारण पेशवाईच्या काळामध्ये, शिवरायांच्या काळामध्ये, मुघलांच्या काळामध्ये, सुलतानशाहीच्या काळामध्ये टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल हे काही नव्हतं ना. त्यामुळे हा जो चौथा प्रकार आहे दृकश्राव्य साधने हा तेव्हा नव्हताच. हा प्रकार येतो 8वीला, कारण 8वीच्या इतिहासामध्ये ही साधनं सुद्धा महत्वाची आहेत. वळूयात आपण पुढे. भौतिक साधने जो आजचा आपला टॉपिक आहे, ज्या भागावर आज आपण काम करणार आहे. भौतिक साधन म्हणजे काय? तर अगदी थोडक्यात 2 शब्द सांगायचं झालं तर सर्व प्रकारच्या वस्तू आणि वास्तू म्हणजे भौतिक साधन. वस्तू आणि वास्तू. बघा, मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा पाहूयात वस्तू. हा तुम्हाला दिसत आहे तो म्हणजे सेंगॉल. नवीनच याचा खूप उदो झाला. तुम्हा सर्वांना म्हणजे लोकांच्या विस्मृतीत गेलेला हा विषय आहे तो बाहेर पडला. सेंगॉल म्हणजेच राजदंड. एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता हस्तांतरित करत असताना त्याचं काहीतरी प्रतीक म्हणून हा सेंगॉल दिला जातो. ही भारतीय संस्कृती, हा भारताचा इतिहास. चोलांचा जो इतिहास आहे, दक्षिण भारतातील एक खूप मोठं राज्य, त्यांचं राज्य जवळपास 2,500 वर्ष चाललं. तर त्यांच्या राज्यामध्ये ही प्रथा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाळली जात होती. सेंगॉल हा राजदंड म्हणजे हा ज्याच्या हातात असेल तो राजा. आणि नंतर मग पुढे पुढच्या राजाकडे काही धार्मिक प्रथा करून, विधी करून, मंत्रोच्चार करून तो सेंगॉल जो आहे तो पुढच्या राजाकडे दिला जायचा. म्हणजे तो राजा होईल किंवा तो राजदंड हिरावूनही घेतला जायचा अशा अर्थाने. तर हा जो विषय, हा विषय नुकताच खूप चर्चेमध्ये होता. जर कुणाचे मम्मी पप्पा जे काही ऐकत असतील त्यांनी न्यूज चॅनलला किंवा व्हॉट्सअपवरची माहिती असेल किंवा
पेपर मधली माहिती असेल, वाचली असेल, तर त्यांना या गोष्टीची जास्त कल्पना आहे. काही डिटेलमध्ये आपण फार काही त्याच्या जात नाही आता. तर सेंगॉल हा जो विषय आहे ना, हा विषय म्हणजेच हा जो भाग आहे. एक मिनिट मला एक कॉल येतोय. मला एक सांगा, थांबा मी चेक करतो. व्हिडिओ चालू आहे म्हणजे प्रेझेंटेशन चालू आहे ना? एवढं फक्त मला चेक करू द्या. येस. ओके, ओके. डन. म्हणजे विद्यार्थ्याचाच कॉल आहे. त्यामुळे शंका ही येते, की प्रेझेंटेशन बंद आहे की काय? किंवा आवाज आहे की नाही? तर अशी काही अडचण असेल, तर आणखी 2-3 कॉल आले तर वाटल्यास मग मी थांबेल किंवा चेक करेल नेमका कॉल उचलेल. ठीक आहे? हां. आपला विषय चाललेला होता सेंगॉल, वस्तू. तर अशा प्रकारच्या वस्तू हे इतिहासाचं साधन आहे. हे पहा, या साधनावरून लक्ष येतं, की भारताच्या संस्कृतीमध्ये, भारताच्या इतिहासामध्ये नेमकं काय आहे? आता हा जो राजदंड आहे, हा राजदंड त्याला पूर्णपणे पहा सोनेरी त्याला मुलामा देण्यात आलेला आहे. तो सोन्याची काठी आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर काठी म्हणणं चुकीचं राहील. पण वर नंदी आहे, म्हणजे शंकराच्या पिंडीसमोर असणारा. इथे पहा, इथे काही डिझाईन्स वगैरे आहेत. इथे आपला भारताचा तिरंगा काढलेला आहे. इथे काही लिहिलेलं आहे कन्नडमध्ये. खाली छान डिझाइन केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा सिम्बॉल आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपण या देशाच्या संस्कृतीचा आढावा घेऊ शकतो. असा याच्यातून अर्थ निघतो. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. ही एक वस्तू. आता वास्तू पहा. म्हणजे इंग्रजांच्या काळातलं आपण पाहणार बरं का. मेन फोकस आपला त्यावर असणार आहे. वास्तू. हे पहा. गेटवे ऑफ इंडिया. अरबी समुद्रामधून इंग्लंडचा राजकुमार ज्यावेळी येत होता, त्यावेळी भारताचं प्रवेशद्वार त्याच्यासाठी उभारण्यात आलं. गेटवे ऑफ इंडिया. भारताचं प्रवेशद्वार. हे इंग्रजांनी उभारलेलं आहे. अशा प्रकारच्या वास्तू आहेत. आणि पहा त्यांच्या इंग्रजांकडच्या स्थापत्य कलेला आपण नक्कीच दाद दिली पाहिजे. म्हणजे इंग्रजांनी आपलं आर्थिक शोषण प्रचंड प्रमाणात केलं. त्यांनी जे काही केलं ते सगळं त्यांच्या त्यांच्या हिताचं म्हणून त्यांनी भारतात केलं. कारण हे राज्य, हा देशच त्यांचा होता ना. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं. पण तरी सुद्धा ते गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन नाही जाऊ शकले ते. त्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. तर हे पहा, माणसं पहा खाली कशी आहेत ते. तो गेटवे ऑफ इंडिया, ते वरती पहा इमारत कशी आहे ते. तेव्हा एक जबरदस्त अशा पद्धतीच्या वास्तू ज्या आहेत त्या इंग्रजांनी उभारलेल्या आहेत. तर या वास्तू ज्या आहेत याही इतिहासाचं साधन आहे. भौतिक साधनांमध्ये येतात नाणी. ब्रिटिशांनी तयार केलेली नाणी, कॉइन्स. या कॉइन्सचा कसा अभ्यास करायचा, काय करायचा, कोण कोण होऊन गेलं, त्यांची नावं आहेत. आता त्यांचे दुसऱ्या साईडला दाखवले नाहीयेत, पण हे पहा इथे एक प्रसंग दाखवलेला आहे काहीतरी. त्या प्रसंगाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. कोणाकोणाचं राज्य आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा कोण कोण महत्वाचे व्यक्ती आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे राजमुकुट पहा, काहींच्या डोक्यावर राजमुकुट दिसतायत. म्हणजे ते राजघराण्यातील असले पाहिजेत. काहींच्या डोक्यावर राजमुकुट दिसत नाहीयेत. येते लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे. पण बाजूला किंग लिहिले याचा अर्थ तो राजा आहे. किंग अँड एम्पायर, एडवर्ड 7. तेव्हा कोण कोण होऊन गेले, काय काय होऊन गेले, त्या काळातली नाणी कोणत्या धातूची बनली आहेत हे पहा. खाली इकडे तांब्यासारखा धातू दिसतोय, ब्रॉन्झ दिसतोय. वरच्या बाजूला तुम्हाला अॅल्युमिनियम म्हणा किंवा चांदी म्हणा याच्यासारखा दिसत आहे. तो हातात घेतल्यानंतर एक्झॅक्ट लक्षात येईल नेमका तो कोणता आहे, पण तो दिसताना तरी तसा दिसतोय. किंवा अशा प्रकारे आपण विचार करू शकतो. नाणी ही सुद्धा भौतिक साधनांमध्ये येतात. पुतळे. हा पहिला पुतळा, पुण्यातला हा पहिला पुतळा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा महात्मा फुले मंडई जी सध्याची आहे त्या ठिकाणी असणारा हा पुतळा. हा जो पुतळा आहे ना, हा पुतळा विशेष पुतळा आहे. कारण की हा पहिला पुतळा उभारला जात असताना याच्यासाठी खूप मोठा संघर्ष झालेला आहे इतिहासामध्ये. सध्या काही ती वेळ नाहीये, त्यामुळे मी तो विषय तुम्हाला आता सांगत नाहीये. पण पुढे टॉपिक वगैरे येतीलच आणि त्यावेळी मी नक्की सांगेल ती कथा. पण हा पुतळा उभारताना खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 1924 साली हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचे पुतळे. मग या पुतळ्यांच्या सोबत काही माहिती असते. ठीक आहे. पुढे आहेच आपल्याला. त्यामध्ये आपण डिटेल पाहूयात. आणि पदके.
एक पदक इथे तुम्हाला दाखवलं पहा, 1900 सालातलं हे आहे. ब्रिटिश नॉर्थ बोर्निओ असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि मध्ये जहाजाचं चित्र काढलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या या फील्डच्या माध्यमातून, या विभागाच्या माध्यमातून, ते बघा तांबुनान असं पण काहीतरी लिहिलेलं आहे आणि खाली साल आहे आणि मध्ये ते चित्र काढलेलं आहे जहाजाचं. म्हणजे नक्कीच हे जहाज जे आहे ते खलाशांशी संबंधित आहे. हे पदक जे आहे ते खलाशांपैकी कोणाला तरी दिलेलं असलं पाहिजे. अशा प्रकारे आपण अंदाज बांधू शकतो. त्यावेळेचा धातू कोणता आहे? त्यावेळेची रचना कशी आहे? तर अशा पद्धतीने आपण पदकांच्या माध्यमातून सुद्धा इतिहासाचे साधन म्हणून पाहून त्याचा आपण अभ्यास करू शकतो. आता वळूयात थोडं डिटेल गोष्टींकडे. इमारती आणि वास्तू. ज्या वास्तू इंग्रजांनी उभारल्या, त्यामध्ये जेव्हा आपण आधुनिक भारताचा विचार करतो, म्हणजे 1818 पासून ते 1947 हा मुख्य कालावधी आधुनिक भारताचा. थोडा पुढे किंवा थोडा मागे तो एक्सटेंड होतोच. तर या कालखंडाचा विचार करता भारतामध्ये 2 प्रकारचे राज्यशाही होती. एक होती ते म्हणजे ब्रिटिश सत्ताधीशांचा काळ. युरोपीय होते, म्हणजे यामध्ये पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, डच होते, डॅनिश होते, हे सगळे होते. पण त्याच्यासोबत ब्रिटिश सत्ता जी आहे ना, ती सगळ्यात प्रमुख होती. आणि दुसरा जो आहे तो आहे संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ. म्हणजे बघा, हे जे ब्रिटिश आहेत, यांनी उभारलेल्या वस्तू आणि वास्तू आणि दुसऱ्या बाजूला जे भारतीय पारंपरिक राज्य होते, त्यांनी उभारलेल्या वास्तू आणि इमारती यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. यांची सुद्धा आपल्याला माहिती घेता येऊ शकते. इमारती. आता कशा प्रकारच्या इमारती त्यांनी उभारल्या असतील, काय काय उभारल्या असतील ते पहा. पहा ती भव्यता, ती दिव्यता, ते सौंदर्य, ते स्थापत्य, हे काम आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी जी कामं केली आहेत, म्हणजे भारतामध्ये जनतेला त्यांनी पिळण्याचं, लुटण्याचं काम 100% केलं. यामध्ये अजिबात शंका नाही. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी उभारल्या, पण त्या उभारलेल्या गोष्टी कशा आहेत ते पहा. त्यांची दृष्टी पहा. इमारती. इंग्रजांच्या काळामध्ये उभारण्यात आलेले पूल, म्हणजे पुण्यामध्ये येरवड्याच्या बाजूला, येरवड्याला मूळ पुण्यासोबत जोडणारा जो पूल आहे, तो साधारणपणे असाच दिसतो. म्हणजे हा जो पूल होता, हा पूल याचं लाईफ संपल्याच्या नंतर, त्याचं लाईफ संपल्याच्या नंतर, तो पूल म्हणण्यापेक्षा किंवा त्याच्यासारखा जो कोणता पूल होता, त्याचं लाईफ संपल्याच्या नंतर ब्रिटन मधून स्वतंत्र भारताला पत्र येतात. आता हल्ली मेल येतात असं आपण म्हणूयात, की तो जो काही पूल आहे त्याचे एवढ्या एवढ्या वर्षांचा कालावधी होता, तो काळ त्याचा संपलेला आहे. आता तो पूल वापरू नका, तो पाडून टाका. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही वर्ष आपल्या भारतामध्ये असे पूल वापरले गेलेले आहेत, की जे पुन्हा त्याची डागडुजी केली जाते, पुन्हा चेक केल्या जातात आणि ते अजूनही वापरले जातात. असे 100 वर्ष टिकणारे पूल त्यांनी उभारलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या महिन्याभरापूर्वी आपल्या भारतामध्ये गंगा नदीवर उभारण्यात आलेला पूल पडला. उभारत असताना पडला. वृत्तपत्रामध्ये बातमी होती, 1400 कोटी रुपये त्यामध्ये वाया गेले. म्हणजे पहा, एखादी गोष्ट उभारताना ती कशा पद्धतीने उभारली पाहिजे. राज्य गेलं, काही दशकं उलटली, तरी त्यांचा पूल अजून टिकून आहे. हे भौतिक साधन आहे. हे त्यांच्या चांगल्या स्थापत्याचं प्रतीक आहे. निश्चितच. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांनी जे आपल्या चांगलं लिहिलं त्याला नक्कीच आपण चांगलं म्हटलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे आहे. आणि या गोष्टी आपणही शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे त्यांनी भारतीयांना लुटलं, त्यांचे जे आहे ते सगळंच व्यवस्थित ठेवलं. आपण आपल्यालाच लुटतोय. म्हणजे आपल्यामध्ये जे काही मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले, त्यातले काही लोक अशी आहेत, की त्यांनी उदाहरण तो गंगा नदीवरचा पूल का पडला असेल? कारण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला ना. त्यातले पैसे खाल्ले गेले लोकांकडून. मग त्या टप्प्यातले जर का लोकांनी पैसे खाल्ले आणि तो पूल पडला, तर याचा अर्थ एक उत्तम दर्जाचं भौतिक साधन, इतिहासाचं भौतिक साधन या काळामध्ये आपण नाही उभारू शकलेलो. 1400 कोटी रुपये वाया गेले तो पूल उभारण्यातला.
म्हणजे समजा ते 700 कोटी आधी कोणी खाल्ले असतील तर उरले 700 कोटी खाली पडले, म्हणजे आपण आपल्यालाच लुटलं. तेव्हा हा मुद्दा आपण लक्षात घेऊयात. अशा प्रकारचे पूल सुद्धा आहेत की जे उभारले जाऊ शकतात. नंतर रस्ते. इंग्रजांच्या काळात ज्या रस्त्यांची सुरुवात झाली, डांबरी सडकांची सुरुवात जी आहे ती पहिल्यांदा इंग्रजांच्या काळात झाली बरं का. हा, आता त्याच्याआधी डांबर हा विषयच नव्हता म्हणून आपण विषय सोडून देतो. पण त्यांनी चांगल्या पद्धतीचे रस्ते बांधण्याकडे त्यांनी त्यांनी मुख्य मुख्य रस्ते बांधले. हा, त्यांनी काही गावाच्या गावं जोडून सगळ्या लोकांना एकत्र करून असा विषय त्यांचा नव्हता. त्यांचा स्वार्थ होता. रेल्वे मार्ग आणला तोही त्यांचा स्वार्थ होता की रेल्वेच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत वगैरे वगैरे. पण ज्या गोष्टी उभारल्या ना त्या प्रशस्त उभारल्या, त्या मोठ्या उभारल्या, त्या चांगल्या उभारल्या भौतिक साधनांमध्ये. पानपोया, कारंजे. पानपोई तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते रस्त्यावर जाताना तहानलेलो असतो आपण, पाणी पितो, तो विषय. आणि सोबत कारंजा, कारंजे. आता ही थोडी इमेज थोडी ब्लर झाली दिसते तुम्हाला. असे कारंजे की जे सौंदर्याचं प्रतीक आहे. ते छान पद्धतीने सुंदरता त्या ठिकाणी आपल्याला उठून दिसते. असा हा विषय कारंजांचा. त्यानंतर इमारतींमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. हे पहा, पहिल्यांदा ती प्रशासकीय इमारत. त्यांनी कोणकोणत्या इमारती उभारल्या त्याची वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. ते पहा, प्रशासकीय इमारत, बीएमसी, मुंबई महानगरपालिकेची ही इमारत आहे. खाली गाड्या पहा आणि त्यांच्या वरच नाही ती इमारत पहा. बरं, या आजच्या गर्दीला, आजच्या लोकसंख्येला अनुसरून नाही उभारलेली. हे 100 वर्षांपूर्वीचा काळ आहे. ज्या काळामध्ये लोक त्या ठिकाणी तुरळक वावरत होती त्या काळात उभारलेली इमारत आहे. पहा त्यांचं उभारण्याची पद्धती पहा. अधिकाऱ्यांची घरे ही सुद्धा भौतिक साधन आहेत. आपल्या आजूबाजूला भौताली आहे ना म्हणून भौतिक. मग या ठिकाणी अशा ठिकाणी हे लोक राहायचे. हे पहा, ही इमारत जी आहे इथे तुम्हाला 2 मजले असल्यासारखे दिसत आहेत. तुम्हाला मी गंमत सांगतो, काही ठिकाणी सरळ आपली घरं जी आहेत ती साधारणपणे 8 ते 9 फूट किंवा जास्तीत जास्त 10 फूट उंच असतात. माणसाची हाईट आपली जास्त साधारणपणे हाईट 6 फूट मानली जाते ना. तर 6 फुटांच्या वर 1.5-2 फूट वापरतात. म्हणजे 7.5-8 फूट किंवा जास्तीत जास्त अति म्हटलं तर 10 फूट पर्यंत. इंग्रजांच्या काळातल्या काही महालांची जी माहिती आहे त्याच्यानुसार हे 20-20 फुटांचे वरती अशा पद्धतीने रिकामी जागा असायची. प्रशस्त असं सौंदर्य दिसून यायचं ते. पुण्यामध्ये आपल्याकडे जे भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे त्या ठिकाणची इमारत अशा पद्धतीची. त्याची भिंत आहे ती अशी जाड उभारायची, जाड अशी 10-10 इंचांची. म्हणजे ऊन किंवा थंडी आतमध्ये इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. तेव्हा कुठे एसी होता, तेव्हा कुठे फॅन मोठ्या प्रमाणात चांगले होते. तर तो आतमध्ये इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे अशा पद्धतीने जाड भिंत 10-10, 20-20 इंच अशा मोठ्याच्या मोठ्या भिंती उभारल्या जायच्या. आणि एवढ्या उंच समोर खिडक्या वगैरे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे हवा खेळती राहणं असा सगळाच विषय त्यामध्ये होता. तशी अधिकाऱ्यांची निवासस्थाने. त्यानंतर नेत्यांची निवासस्थाने. आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अतिशय अग्रगण्य अशा प्रकारचे नेते म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक ज्या ठिकाणी राहायला होते तो हा गायकवाड वाडा. हा जो गायकवाड वाडा आहे त्याला सध्या केसरी वाडा म्हणून ओळखलं जातं. गायकवाड वाडा म्हणजेच कोणता, तर सयाजीराव गायकवाड जे महाराज आहेत तर त्यांनी टिळकांना तेव्हा तो दिलेला होता. आणि नंतर हा पुढे याची मोठी डेव्हलपमेंट करण्यात आली टिळकांच्या माध्यमातून. आणि पुढे आता तो केसरीवाडा म्हणून ओळखला जातो. तर त्याचे हे जुनं चित्र आठवणी इतिहासाच्या मध्ये मला गुगलमध्ये सापडलं. म्हटलं की आधुनिक टिळकवाड्यापेक्षा हे जुनं जे चित्र आहे ते आपल्या समोर आणावं. या ठिकाणी लोकमान्य टिळकांसारखे राष्ट्रीय दर्जाचे नेते जे आहेत ते राहायला होते. तर आंतरराष्ट्रीय कीर्ती असणारे आणि राष्ट्रीय नेते ते या ठिकाणी राहायला होते. क्रांतिकारकांची निवासस्थाने. चाफेकर बंधूंचं निवासस्थान आहे पिंपरी चिंचवड मधील. तिथला हा वाडा आहे. तेव्हा या ठिकाणी अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी लहानपणी काय केलं असेल, काय केलं असेल, त्यांनी कोणत्या वस्तू वापरल्या, काय केलं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळू शकते. त्यासोबत संस्थानिकांचे राजवाडे.
हे पहा राजवाडा हा कोणता आहे सांगू? हा पुण्यात आहे, आगा खान पॅलेस. म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी एक सुलतान सुलतान मोहम्मद शाह त्याने हा पॅलेस उभारला. हा कशासाठी उभारला त्याने? त्याला पुण्यामध्ये उभारण्याची गरज नव्हती. पुण्यात म्हणजे येरवड्याच्या बाजूला तो आहे. हा त्याला उभारण्याची गरज नव्हती खरं. पण पुण्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या पोटाला अन्न मिळत नाहीये. तेव्हा त्या पुण्यातल्या माणसांना अन्न मिळावं, त्यांना काम मिळावं म्हणून त्याने हा राजवाडा उभारला. आणि याच राजवाड्यामध्ये या ठिकाणी महात्मा गांधीजी जे आहेत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं इंग्रजांच्या माध्यमातून. तिथे आज महात्मा गांधीजींचं खूप मोठं संग्रहालय आहे. त्यांच्या वस्तू वगैरे आहेत त्या ठिकाणी आणि लोक त्या ठिकाणी तिकीट काढून पाहायला येतात. सध्याचं तिकीट ₹25 आहे. मी आता मागच्याच महिन्यात गेलो होतो. तर छान आहे ते. आणि या ठिकाणी गांधीजी जे आहेत त्यांनी अशुभ मानले त्यांच्यासाठी या वाड्याला खरं तर. म्हणजे कैदेत गेले म्हणून नाही. गांधीजी काही कैदेला घाबरणारे व्यक्तिमत्व नव्हतं. पण त्यांची अतिशय जवळची 2 व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचं निधन या ठिकाणी झालं. त्यांची समाधी आहे तिथं. आणि त्याचसोबत गांधीजींचे अगदी जवळचे सहाय्यक म्हणजे ज्यांना आजच्या काळात आपण पीए म्हणू शकतो. असे होते महादेव गोसाई, महादेव देसाई. तर ते जे आहेत ना त्यांचं सुद्धा निधन याच ठिकाणी झालं. त्यामुळे त्या दोघांच्या समाध्या इथे आहेत आणि ही 2 जवळची माणसं गमावल्यामुळे गांधीजींनी या वाड्याला स्वतःसाठी अशुभ मानलं होतं. हा वाडा जो आहे तो संस्थानिकांनी उभारलेला आहे. मग अशा वाड्यांमध्ये वगैरे खूप इथे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या जतन करून ठेवल्या जातात. किल्ले. हा एक किल्ला तुम्हाला मी दाखवलेला आहे. खरं तर इंग्रजांच्या काळामध्ये किल्ल्यांना फारसं महत्व नव्हतं. कारण इंग्रजांनी सगळे किल्ले जमीनदोस्त केले. किल्ल्यांवर राज्य नाही केलं. किल्ले संपवून टाकले. आणि पण किल्ले म्हणजे त्यांनी कोणकोणते किल्ले संपवले या अनुषंगाने आपण किल्ल्यांना पाहायला हरकत नाही. पण पाहू शकतो आपण म्हणजे किल्ला काही साधी गोष्ट नव्हती. हे पहा इथे जमीन तुम्हाला पहा किती खाली दिसेल इकडे या बाजूला. तिथून एवढा प्रचंड मोठा भाग चढून वर यायचं ही अशा प्रकारचा हा चढ पहा शेवटचा चढ आणि त्यानंतर उभारण्यात आलेले बुरुज म्हणजे बुरुज इथे जास्त स्पष्ट दिसतील हे आणि मग इथून तुम्ही खाली इथे किल्ल्यामध्ये उतरणार आहात. तेव्हा एवढा मोठा भाग म्हणजे काही तासांचा विषय तो करून इथे यायचा आणि लढाई करून किल्ला जिंकायचा. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. जी शिवरायांनी केली किंवा छत्रपतींनी केली, पेशव्यांनी केली, मावळ्यांनी केली. ही काही सर्वसामान्य गोष्ट नव्हती. पण विषय हा झाला, की 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये विमानाचा शोध लागला आणि विमानाचा शोध लागला आणि एका क्षणात किल्ल्यांचं महत्व संपलं. कारण एवढ्या सगळ्या कष्टाची आता गरजच पडणार नाही ना. तर हा किल्ला जिंकायचा एक विमान वरून आणलं, संपला विषय. धडाधड खाली बॉम्ब टाकत सुटत जाईल. सुटेल ते पुढे. त्यामुळे अशा पद्धतीने किल्ले हे जे आहे ते थोडं कालबाह्य होत चाललेलं पण ऐतिहासिक साधन, भौतिक ऐतिहासिक साधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. तुरुंग. तुरुंग हे सुद्धा ऐतिहासिक साधन आहे बरं का. भौतिक साधन आहे. कारण तिची वास्तू आहे. आता तुरुंग खरं तर इंग्रजांच्या काळामध्ये 2 प्रकारचे कैदी होते. एक होते ते म्हणजे प्रॉपर गुंड, शुद्ध, दरोडेखोर, लुटारू, चोर वगैरे, वगैरे. आणि दुसरा प्रकार होता ते म्हणजे स्वातंत्र्य सैनिक. जे स्वातंत्र्य सत्याग्रही, क्रांतीवीर यांच्यासाठीच असणारा तुरुंग. म्हणजे त्यांनी इंग्रजांनी तुरुंगात भेदभाव केला नव्हता. पण आपल्यासाठी तो आहे ना. त्यामुळे तुरुंग हे सुद्धा आपल्यासाठी एक भौतिक साधन इतिहासाचं म्हणून ओळखता येतं. यातील अनेक वास्तू आजही सुस्थितीत आहेत. खरं तर 100 वर्षांपेक्षा मोठा काळ लोटल्याच्या नंतर त्या वास्तूंची गॅरंटी देता येणं खरं अवघड असतं. परंतु तरी सुद्धा यांचं जे या काळातलं जे बांधकाम होतं ते बांधकाम अतिशय मजबूत पद्धतीचं असल्यामुळे त्या वस्तू आजही सुस्थितीमध्ये आहेत. त्यातील काही वास्तू ज्या आहेत त्या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत. राष्ट्रीय स्मारक म्हणजे शनिवार वाड्यासारखी इमारत किंवा ज्या ठिकाणी मी शिक्षक आहे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेची इमारत खरं तर 1954 साली बांधलेली आहे पण ती राष्ट्रीय स्मारक असणारी इमारत आहे. त्या इमारतीला बाहेरून आपण काही रंग सुद्धा देऊ शकत नाही.
ही शाळा पूर्वी ज्या ठिकाणी भरत होती ते तो नानावाडा, म्हणजे नाना फडणवीस ज्या वाड्यात राहत होते शनिवारवाड्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला, त्या इमारतीमध्ये गेलं की जाणवतं येस इथे शाळा भरत असली पाहिजे. ती इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आलेली आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आगा खान पॅलेस जे आहे, तर त्या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या अनेक वस्तू तिथे ठेवण्यात आल्या त्यांनी वापरलेल्या. एक उदाहरण आपण घेऊयात. अंदमान येथील सेल्युलर जेल. अंदमान जे आहे, अंदमान बेट, तर त्या अंदमान बेटांच्या समूहावर सेल्युलर जेलची उभारणी करण्यात आलेली आहे. हे जे सेल्युलर जेल आहे, इथे काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी लोकांना पाठवलं जायचं, क्रांतीवीरांना पाठवलं जायचं. आणि हे जे आहे इथे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ठिकाणी होते. अशा वास्तूंना भेट दिल्याच्या नंतर आपल्याला त्या काळचा इतिहास, कारण त्या ठिकाणी ती वास्तू जतन करून ठेवलेली असते, तो काळ जपून ठेवलेला असतो, त्या काळातल्या वस्तू जपून ठेवलेल्या असतात. तर त्या सगळ्यामुळे त्या काळचा इतिहास, त्या काळचं स्थापत्य म्हणजे इमारत कशी बांधलेली आहे ते, त्या काळच्या वास्तूच्या स्वरूपावर तेव्हाची आर्थिक संपन्नता, म्हणजे सरकारकडे किती मोठ्या प्रमाणात पैसा येत असला पाहिजे. इंग्रज काही इंग्लंडमधून पैसा आणून खर्च करत नव्हते, भारतीयांचाच पैसा वापरत होते ना. म्हणजे भारतीय लोक आपल्या दरिद्री दिसत असले तर या दरिद्री होण्यामागचं कारण म्हणजे इंग्रजांनी केलेलं शोषण आहे हे सिद्ध होतं. तर ती आर्थिक संपन्नता जी इंग्रजांची आहे ना त्याची आपल्याला त्याच्यातून माहिती मिळते. उदाहरण घेऊयात आपण अंदमानचं सेल्युलर जेलचं. स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे पहा इथे एक फोटो तुम्हाला दाखवलेला आहे की ज्यामध्ये त्यांना मारलं जाते हंटरने, चापकाने फोडून काढलं जातंय, तसा प्रसंग आहे हा. किंवा त्यांना ज्या म्हणजे बैल घाण्याला जुंपून जे काही तेल काढतात, तर तशा पद्धतीने त्यांनी जुंपून तेल काढले. एकटे सावरकर नाहीत, भरपूर जण आहेत त्याच्यामध्ये खरं तर. पण सावरकरांचं नाव आहे ते अग्रगण्याने घेतलं जातं. तर त्यांचंही काम आहे. आणि क्रांतीवीर असेपर्यंत त्यांचं जबरदस्त काम आहे या सगळ्या गोष्टीपर्यंत, त्या घटनांपर्यंत. जी काही लोक बाहेर म्हणजे तुम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचत असाल किंवा न्यूज चॅनलही पाहत असाल, तर काही लोक आहेत ते त्यांच्या कामावर शंका घेतात. तर त्याची शंका घेण्याचा जो काळ आहे ना, तो काळ याच्यानंतरचा आहे बरं का. इथपर्यंतचा नाहीये. इथपर्यंत म्हणजे ते या लेवलला पोहोचलेत, की तुम्हाला आयुष्याची 50 वर्ष काळ्या पाण्याची म्हणजे नरकवासाची शिक्षा भोगायची आणि तिथंच तुम्हाला मरायचं. या पद्धतीची शिक्षा दिलेली आहे. या लेवल पर्यंतचे ते क्रांतीवीर होते. नंतरच्या काळात त्यांनी सामाजिक सुधारणांचं सुद्धा काम भरपूर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. काही ठिकाणी आक्षेप आहे, पण तो विषय काही आपला नाहीये. तो मोठ्या माणसांना गोंधळ घालायचा आहे. त्यांना तुम्ही मोठं झाल्यावर मग त्याच्यामध्ये विचार करा किंवा संशोधन करा. तर सध्या आपण पाहूया त्यांच्या क्रांतिकार्यासंदर्भातील हा एक फोटो. पुढे आहे ते म्हणजे गांधी योग, महात्मा गांधीजी अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांचं मुंबई येथील मनी भवन या ठिकाणी असणारं संग्रहालय. हे पहा हा फोटो मनी भवनचा. इथे पहा सुरुवातीलाच तुम्हाला चरखा दिसतोय. स्वावलंबी झाला पाहिजे भारतीय माणूस, बाकी सगळं बाजूला. माझं काम मी, इंग्रजांची गुलामी का करायची, यांचं काम का करायचं, माझं मी काम करेल, माझं मी सूत कातेल, माझा मी कपडे तयार करेल, वस्त्र तयार करेल, माझा मी विकेन. एक मार्ग दिलाय गांधीजींनी, हा मार्ग. पुढची गोष्ट, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, बापू कुटी. बापू म्हणजे कोण, गांधीजी. गांधीजींना बापू म्हणत असत. तर ते ज्या कुटीमध्ये, ज्या झोपडीमध्ये राहायचे, ती झोपडी पहा. आता ती सुस्थितीमध्ये तुम्हाला अशी दिसते, म्हणजे विचार करा, जेव्हा गांधीजी इंग्रजांच्या काळात राहत होते तेव्हा ती प्रॉपर झोपडीच दिसली असेल, शेणाने सारवलेली. वर आता कौलं दिसतायत आपल्याला, तेव्हा कौलं होती की गवताची काय गवताच्या पेंड्या टाकल्या होत्या आपल्याला कल्पना नाहीये. तेव्हा अशा प्रकारच्या या ठिकाणी गेल्यानंतर जाणवतं, अरे त्या व्यक्तिमत्वांनी किती जबरदस्त काम या देशासाठी केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण आतापर्यंतची सगळी भौतिक साधनांची माहिती पाहिलेली आहे. येस, पुतळे आणि स्मारके. हा एक महत्वाचा मुद्दा अजून बाकी आहे, पुतळे आणि स्मारकांचा. हा पण नक्की घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारकं पुतळ्यांच्या रूपात उभारली गेलेली आहेत.
तर ती जी आहेत व्यक्तिमत्व, ते पुतळे सुद्धा अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये राज्यकर्ते आहेत आणि समाजातील मोठमोठ्या व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे, अशा व्यक्तींचे पुतळे त्यामध्ये असतात. आणि त्यावर वेगवेगळी माहिती मिळते आपल्याला, म्हणजे त्यांचं नाव मिळतं, जन्म मृत्यूची माहिती मिळते, त्यांचं कार्य, जीवनपट, जी माहिती लिहिली असेल, कोणी उद्घाटन केलं, काय केलं, या गोष्टींची माहिती मिळते. हे पहा, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची नावं, त्यांची पदवी, जयंती, पुण्यतिथी आणि बाकी खाली काही माहिती आहे, की ते कधी उभारण्यात आलं, काय हा विषय आहे. तर अशा प्रकारची माहिती मिळते. किंवा दुसरा आणखी एक पुतळा मी तुम्हाला दाखवतो. तिथे मी शिक्षक आहे. ती ही इमारत न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे. आणि हा आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा पुतळा, या शाळेचे संस्थापक. या पुतळ्याची स्थापना मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधींनी केलेली आहे. आणि थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला जो टिळकांचा पुतळा दाखवला ना, तो पुतळा महात्मा फुले मंडई जी सध्याची आहे तिथे आहे तो टिळकांचा पुतळा, तिथे हा पुतळा होता. पुढे काही घटना अशा घडत गेल्या वेगवेगळ्या, आणि त्यानंतर पुढे हा जो पुतळा आहे, हा पुतळा या शाळेच्या आवारामध्ये आणण्यात आला आणि आणलेला आहे पुनरुज्जीवन जे आहे याचं इथं आणून केलेलं आहे भारताचे अर्थमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण, यशवंतरावजी चव्हाण, म्हणजेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांनी हा पुतळा इथे आणून त्यांनी बसवलेला आणि तो आणलेला आहे 1971 साली. तेव्हा बघा, या एका पुतळ्याच्या वरून आपल्याला किती माहिती समजते. आता जे शाळेतले विद्यार्थी, त्या सगळ्यांना लगेच उत्सुकता निर्माण झाली असेल, अरे एवढी मोठी गोष्ट आमच्या शाळेत आहे, 8 वर्ष आम्हाला माहितच नाही. त्यामुळे पहा, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, आपण आता इथे थांबूयात. आपले भौतिक साधनांचा जो विषय आहे तो इथे पूर्ण होतो आहे. आणि या नंतरचा जो लेक्चर असेल त्याची माहिती मी तुम्हाला ऑनलाईन कळवेल. ठीक आहे. येस, काही शंका किंवा अडचण असेल तर विचारून घ्या. ओके, सर किती वाजेपर्यंत घेणार? ओके, साधारणपणे आपण 35 मिनिटांचं लेक्चर आहे, 30 ते 40 मिनिटांचं आपण लेक्चर घेत असतो. मला वाटतं की 8वीचा ते 35 मिनिटांचं, म्हणजे 9:30च्या आसपास, 9:30 ते 9:35 याच्या दरम्यान आपण घेत राहणार आहे. ठीक आहे. एक एक मुद्दा कव्हर होतो अर्ध्या तासामध्ये. येस, अजून काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे काही तुम्ही सगळं लिहिणार आहे चॅट बॉक्स मध्ये वगैरे, हे सगळं कायमस्वरूपी रेकॉर्ड राहणार आहे. आणि हे जे रेकॉर्डिंग असणार आहे, हे रेकॉर्डिंग किती वेळा पाहिलं जाऊ शकतं पुढे. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. याचा अर्थ आता काही कुणाला शंका नाही असं आपल्याला दिसून येत आहे. चालेल, थांबूयात मग आपण इथे. गुड बाय.